Hello dear all, I am Santosh Wagh and welcome to channel Learn by संध्या वाघ. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत क्लास 10th मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील प्रॅक्टिस सेट 1.5 आणि चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. ह्या चॅप्टरचे आपण 4 प्रॅक्टिस सेट सॉल्व केलेले आहेत. प्रत्येक प्रॅक्टिस सेट मध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व केलेले आहेत आणि त्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स यूज केलेले आहेत. आता आपल्याला हा शेवटचा प्रॅक्टिस सेट सॉल्व करायचा आहे की ज्याच्यामध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशनचं ऍप्लिकेशन कसं होतंय ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे हे वर्ड प्रॉब्लेम आहेत. टोटल 6 क्वेश्चन्स आहेत. प्रत्येक क्वेश्चन मधून आपण 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स तयार करणार आहोत आणि ते सॉल्व करून आपला आन्सर फाइंड आउट करणार. तर पहिला क्वेश्चन आहे 2 नंबर्स डिफर बाय 3. द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19. फाइंड द नंबर्स. आता जेव्हा हे वर्ड प्रॉब्लेम दिलेले असतात त्यावरून आपल्याला 2 इक्वेशन्स तयार करायचे आणि ते 2 इक्वेशन्स तयार झाले ते सायमल्टेनियस इक्वेशन्स असणार आहेत आणि ते लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल मध्ये असणार आहेत. मग आपल्याकडे मेथड्स आहेत. इलिमिनेशन मेथड आहे, ग्राफिकल मेथड आहे, डिटर्मिनंट मेथड आहे. कुठल्याही एका मेथडने आपण सॉल्व करून व्हेरिएबल जे आहेत आपण अजून केलेले एक्स आणि वाय किंवा ए आणि बी कुठले व्हेरिएबल तर ते व्हेरिएबल आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. तर अतिशय सिंपल आहे. पहिल्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे 2 नंबर्स आहेत. क्वेश्चन आधी समजून घ्या. 2 नंबर्स आहेत आणि त्यातला डिफरन्स किती आहे 3 आहे आणि त्याच्या ही पहिली कंडिशन दिलेली आहे. आणि त्यानंतर दुसरी कंडिशन काय दिलेली आहे कारण आपल्याला 2 कंडिशन दिल्या तरच आपण 2 इक्वेशन सॉल्व पुट करू शकतो. तर पहिल्या कंडिशन नुसार आपण एक इक्वेशन तयार करणार आहोत की दोन्हीतला डिफरन्स 3 आहे. त्यानंतर दुसरी कंडिशन काय आहे की सम ऑफ द ट्वाइस द स्मॉलर नंबर. सपोज एक स्मॉलर नंबर आपण अजून करणार आहोत त्याचा डबल आणि ग्रेटर नंबरचा ट्रिपल या दोघांची जर ऍड केली ऍडिशन घेतली तर तो नंबर 19 येणार आहे. म्हणजे आपल्याला 2 इक्वेशन मिळतील. ते 2 इक्वेशन्स आपण सायमल्टेनियस पद्धतीने सॉल्व करूया आणि आन्सर काढूया. तर या ठिकाणी मी लिहितो. आता आपण सोल्युशन पाहूया. आता हे वर्ड प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित डिटेल्स मध्ये लिहावं लागतं. तर सुरुवातीला लेट स्मॉलर नंबर इज एक्स अँड बिगर नंबर इज वाय. आपण 2 व्हेरिएबल अजून केलेले आहेत कारण की दोन्ही आपल्याला नंबर्स अननोन आहेत. आता 2 कंडिशन दिलेल्या आहेत. तर पहिल्या कंडिशन नुसार फ्रॉम द फर्स्ट कंडिशन म्हणजे काय कंडिशन आहे 2 नंबर्स डिफर बाय 3. जेव्हा ते त्यातला डिफरन्स 3 आहे याचा अर्थ जर आपण बिगर नंबर मधनं स्मॉलर नंबर मायनस केला तर आन्सर 3 यायला पाहिजे. म्हणजे आपण लिहू शकतो y मायनस एक्स इज इक्वल टू 3. y काय आपला बिगर नंबर आहे, x काय स्मॉलर नंबर आहे. म्हणजे y मायनस एक्स इज इक्वल टू 3 हे झालं आपलं पहिलं इक्वेशन. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये आपल्याला पहिलं इक्वेशन मिळालेलं आहे. 2 व्हेरिएबल आहेत. दोन्ही प्रत्येक टर्मची डिग्री 1 आहे आणि त्याचे कोएफिशियंट नॉन झिरो नंबर्स आहेत. म्हणजे आपलं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल झालेलं आहे. त्यानंतर सेकंड कंडिशन काय दिलेली आहे की जर आपण स्मॉलर नंबरचा ट्वाइस घेतला आणि बिगर नंबरचा थ्राइस घेतला त्यांची जर ऍडिशन केली तर 19 नंबर यायला पाहिजे. म्हणजे स्मॉलर नंबरचा ट्वाइस म्हणजे 2x आणि बिगर नंबरचा थ्राइस म्हणजे 3x दोघांची ऍडिशन केली इक्वल टू 19. म्हणजे आपल्याला अजून एक इक्वेशन मिळालेलं आहे त्याला आपण इक्वेशन नंबर 2. म्हणजे 2 इक्वेशन्स मिळालेले आहेत. दोन्हीमध्ये व्हेरिएबल सेम आहेत एक्स आणि वाय. म्हणजे 2 सायमल्टेनियस इक्वेशन झालेले आहेत. 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. मग आपल्याकडे हे जे 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व्ह करायची 3 मेथड आहेत. एक इलिमिनेशन मेथड, ग्राफिकल मेथड आणि डिटर्मिनंट मेथड आपण आधीच्या प्रॅक्टिस सेटमध्ये पाहिलेले आहेत. तर यामध्ये आपण सुरुवातीला इलिमिनेशन मेथड यूज करूया आणि दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करूया. त्यासाठी आपल्याला कुठला तरी एक व्हेरिएबल इलिमिनेट करायचा आहे. म्हणजे काय करावं लागणार आहे दोन्ही व्हेरिएबलमध्ये दोन्ही इक्वेशनमध्ये ज्या व्हेरिएबलचे कॉन्स्टंट कोएफिशियंट सेम असतील किंवा सेम नसतील तर सेम करावे लागतील. आपल्याला तर या ठिकाणी सेम कोणाचेच नाहीये. या ठिकाणी वायचा कोएफिशियंट 1 आहे, या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी एक्सचा 1 आहे, या ठिकाणी 2 आहे. मग सेम करण्यासाठी फर्स्ट इक्वेशनला आपण कितीने मल्टिप्लाय करायचं 2 ने मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी देखील 2x होणार आहे. म्हणजे टू सॉल्व दी सायमल्टेनियस इक्वेशन्स वी विल यूज इलिमिनेशन मेथड. हेन्स मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2. आता इक्वेशन 1 ला 2 ने काय मल्टिप्लाय केलं तुमच्या लक्षात आलं असेल कारण की आपल्याला x व्हेरिएबल त्याचे कोएफिशियंट सेम करायचे. मग 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर सिंपल इक्वेशन येणार आहे y मायनस एक्स ब्रॅकेटमध्ये त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं लेफ्ट साइडला. त्याचबरोबर इक्वल टू 3 आहे म्हणून 3 ला देखील 2 ने मल्टिप्लाय केलं. इक्वल टू च्या दोन्ही साइडला सेम ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची तरच इक्वल टू साइन मेंटेन राहतं. त्यानंतर इक्वेशन जर सॉल्व्ह केलं तर 2y मायनस 2x इज इक्वल टू 6 हे झालं आपल्याला थर्ड इक्वेशन.
आता इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 2 पहा. हे इक्वेशन आणि इक्वेशन नंबर 2 यामध्ये तुमच्या लक्षात येईल की x चा कोएफिशियंट सेम आहे 2. मग ह्या दोन इक्वेशनची जर आपण ऍडिशन केली तर हा x -2x आणि +2x इलिमिनेट होणार आहे. म्हणजे x व्हेरिएबल इलिमिनेट होईल, फक्त y व्हेरिएबल राहील. आपल्याला y ची व्हॅल्यू काढता येईल. तर दोघांची ऍडिशन घेऊया. इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 2 आहे आपलं 3y + 2x = 19. इक्वेशन 3 आहे 2y - 2x = 6. हे आता जस्ट आपण डिराइव्ह केलेलं आहे. दोघांची जर ऍडिशन केली तर ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होणार, कारण की एक प्लस एक निगेटिव्ह आहे. नंतर 3y + 2y म्हणजे 5y = 19 + 6 25. 5y = 25. नंतर ह्या 5 ला आपण या ठिकाणी ट्रान्सफर केला, तो डिव्हिजन मध्ये जाणार. म्हणजे 5 × 5 5 5 25. म्हणजे y = 5. हे झालं आपल्याला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळालेली. एक नंबर आपल्याला मिळालेला आहे. आणि हीच व्हॅल्यू जर आपण इक्वेशन 1 मध्ये पुट केली, इक्वेशन 1 आहे आपलं y - a = 3, तर आपल्याला x ची व्हॅल्यू देखील मिळणार. ते आपण पुढच्या पेजवर लिहूया. आता या ठिकाणी आपण y ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. इक्वेशन 1 आहे y - x = 3, म्हणजे 5 - x = 3. आता x तिकडे ट्रान्सफर केला, निगेटिव्हचा पॉझिटिव्ह झाला. 3 या ठिकाणी ट्रान्सफर केला, तो पॉझिटिव्हचा निगेटिव्ह झाला. म्हणजे 5 - 3 म्हणजे 2. x = 2. आपल्याला दोन्ही नंबर मिळालेले आहेत. आपण आपला आन्सर लिहूया. स्मॉलर नंबर इज 2 आणि बिगर नंबर इज 5. जर आपल्याला टॅली करायचे असतील तर आपण कंडिशन मध्ये पुट करून टॅली करू शकतो. पहिली कंडिशन काय दिलेली की दोन्ही नंबर्स डिफर करतात बाय 3. म्हणजे हा नंबर 2 आहे, हा 5, म्हणजे दोघातला डिफरन्स किती 3. हे झालेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन काय होती, बिगर नंबरचा थ्राइस म्हणजे 3 × 5 प्लस स्मॉलर नंबरचा ट्वाइस म्हणजे 2 × 2. यांची ऍडिशन किती यायला पाहिजे, 19 यायला पाहिजे. 5 + 3 5 × 3 म्हणजे 15 प्लस 2 × 2 4 किती येतं 19. म्हणजे आपलं दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात. आपल्या दोन्ही नंबर जे फाइंड आउट केलेले ते आन्सर करेक्ट आहे. आता यानंतर प्रॅक्टिस सेट 1.5 मधील क्वेश्चन नंबर 2 पहा. कंप्लीट दी फॉलोइंग. आता हे आपल्याला कंप्लीट करायचं आहे. काय दिलेलं आहे, एका रेक्टँगल मध्ये आय एम अ रेक्टँगल आणि ह्या रेक्टँगलच्या चारही साईडला इक्वेशन्स लिहिलेले आहेत. या ठिकाणी एक्सप्रेशन्स लिहिलेले आहेत. बरोबर. या ठिकाणी 2y लिहिलं आहे, या ठिकाणी 4x - y लिहिलेलं आहे, या ठिकाणी x + 4 लिहिलेलं आहे, या ठिकाणी 2x + y + 8 असं लिहिलेलं आहे. नंतरच्या पुढच्या याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x अँड y. आपल्याला यावरनं x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. त्यानंतर फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. माय पेरिमीटर म्हणजे रेक्टँगलचा पेरिमीटर आणि रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करायचे. हा जर रेक्टँगल असेल, त्याचे 4 साइड्स असतील, तर आपल्याला माहिती आहे की रेक्टँगलचा पेरिमीटर काय असतो, 4 साइडची ऍडिशन असते. आणि रेक्टँगलचा एरिया म्हणजे काय, लेंथ इंटू ब्रेड्थ. मग सुरुवातीला आपल्याला काय करावं लागणार आहे, लेंथ आणि ब्रेड्थ फाइंड आउट करावं लागणार आहे. आता या ठिकाणी लेंथ आपल्याला आपण सांगू शकतो की रेक्टँगलची लेंथ जी असते ती म्हणजे अपोजिट साइड्स इक्वल असतात. हा रूल आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे ही साइड आणि ही साइड इक्वल पाहिजे, ही साइड आणि ही साइड इक्वल पाहिजे. हा बेसिक रूल आहे रेक्टँगलचा, कारण की प्रत्येक अँगल 90 डिग्री असतो. मग ह्या रूल आपल्याला यूज करता येईल. या ठिकाणी जे एक्सप्रेशन दिलेले आहेत, ही साइडची व्हॅल्यू काय दिलेली आहे, 2x + y + 8 दॅट मस्ट बी इक्वल टू 4x - y. आपल्याला हे एक इक्वेशन लिहिता येईल. आणि त्याचबरोबर 2y मस्ट बी इक्वल टू x + 4, कारण की हा रेक्टँगल आहे, त्याचे अपोजिट साइड्स इक्वल आणि पॅरलल असतात. हा रूल आपल्याला माहिती आहे. मग हीच कंडिशन आपण यूज करून 2 इक्वेशन्स तयार करूया. आणि 2 इक्वेशन्स आपले सायमल्टेनियस तयार झाले की आपण त्यांना सॉल्व्ह करूया. आपल्याकडे 3 मेथड आहेत, इलिमिनेशन मेथड आहे, ग्राफिकल मेथड आहे, डिटर्मिनंट मेथड आहे. कुठल्याही एका मेथडने आपण सॉल्व्ह करून व्हॅल्यूज ऑफ x अँड y फाइंड आउट करायला लागतात. एकदा का व्हॅल्यूज फाइंड आउट झाल्या की आपण त्यानंतर लेंथ आणि ब्रेड्थ दोन्ही कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे आपल्याला पेरिमीटर आणि एरिया फाइंड आउट करता येईल. तर सोल्युशन आपण या ठिकाणी लिहूया. आता फिगरवरनं तुमच्या लक्षात आलं असेल, आपण या ठिकाणी सोल्युशन लिहायला सुरुवात करूया. तर आपल्याला फिगरमध्ये दिलेलं आहे की गिवन फिगर, ही जी फिगर आहे ही रेक्टँगल आहे. आणि रेक्टँगल बद्दल आपल्याला माहिती आहे की वी नो फॉर रेक्टँगल अपोजिट साइड्स आर पॅरलल अँड इक्वल. या ठिकाणी इक्वल हा शब्द फार महत्वाचा आहे, कारण की आपल्याला अपोजिट साइड्स या ठिकाणी एक्सप्रेशन मध्ये दिलेले आहेत. तर लक्षात घ्या, अपोजिट साइड म्हणजे 2y आणि x + y ह्या दोन्ही इक्वल असणार आहेत. नंतर 4x - y आणि 2x + y + 8 हे एक्सप्रेशन, दोन्ही एक्सप्रेशन्स इक्वल असणार आहे. आणि तेच आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे, x + 4 = 2y. दोन अपोजिट साइडचे एक्सप्रेशन्स हे इक्वल असणार आहेत. आणि 4x - y = 2x + y + 8 दोन्ही एक्सप्रेशन्स इक्वल असणार, कारण ते अपोजिट साइड्स आहेत रेक्टँगलचे.
सॉल्व करायचं. x + 4 जो आहे म्हणजेच काय केलेलं आहे 2y या ठिकाणी ट्रान्सफर केला, x - 2y आणि 4 या ठिकाणी घेतलेलं आहे -4. म्हणजे हे झालं पहिलं इक्वेशन. आणि सेकंड इक्वेशन सॉल्व करून घेतलेलं आपण 4x, x या ठिकाणी घेतलेला आहे 4x, हा x या ठिकाणी आला -2y, हा -y, हा +y या ठिकाणी घेतला तो झाला -y आणि 8 त्या ठिकाणीच ठेवला आहे. म्हणजे 4x आणि -2x म्हणजे 2x, 4x - 2x म्हणजे 2x, -y म्हणजे -2y = 8. इथे 2 कॉमन आहे. 2 जर आपण कॉमन घेतला प्रत्येक टर्मला 2 ने जर डिवाइड केलं तर काय होईल, या ठिकाणी x राहणार, या ठिकाणी y राहणार आणि या ठिकाणी 8/2 म्हणजे 4 राहणार. म्हणजे x - y = 4. हेच इक्वेशन आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. आपल्याला दोन इक्वेशन्स मिळालेले आहेत, x - 2y = -4 आणि x - y = 4. दोन लिनियर इक्वेशन्स आहे इन 2 व्हेरिएबल्स आणि सायमल्टेनियस आपण त्या ठिकाणी सॉल्व करू शकतो. मेथड्स आपल्याकडे 3 मेथड आहेत सध्या, इलिमिनेशन मेथड, त्यानंतर ग्राफिकल मेथड आणि डिटर्मिनंट मेथड. तुम्ही कुठली मेथड यूज करून सॉल्व करू शकता. परंतु या ठिकाणी लक्षात आलं असेल तुमच्या की इक्वेशन्स अतिशय सिंपल आहेत. मग आपण इलिमिनेशन मेथड या ठिकाणी यूज करूया. तर इलिमिनेशन मेथड करण्यासाठी काय करावं लागणार आहे, या ठिकाणी जस्ट आपल्याला x चे कोएफिशिएंट सेम आहेत म्हणजे आपण फक्त सबट्रॅक्शन घ्यायची. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 2 लिहिलेलं या ठिकाणी x - y = 4, इक्वेशन 1 लिहिलेलं आहे x - 2y = -4. सबट्रॅक्शन करताना सेकंड इक्वेशनच्या प्रत्येक टर्मचं साइन चेंज करायचं. x चं साइन होणार -2y चं साइन होणार प्लस होणार आणि -4 चं प्लस होणार आहे. म्हणजेच हा x आणि हा x कॅन्सल होणार आहे. +2y - y म्हणजे सिंगल y आणि +4 म्हणजे +8 होणार आहे. म्हणजे y ची व्हॅल्यू मिळालेली आपल्याला y = 8. आता एक व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळालेली आहे. त्यानंतर दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी पुट y = 8 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 काय आहे, x - y = 4. मग x - 8 = 4. कॅल्क्युलेशन सिंपल आहे, x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 12. आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीला विचारलेलं आहे फाइंड दी व्हॅल्यूज ऑफ x अँड y. तर आपण x आणि y चे व्हॅल्यू फाइंड आउट केलेलं आहे. त्यानंतर विचारलेलं आहे फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. आता पेरिमीटर फाइंड आउट करण्यासाठी काय सगळ्या जेवढ्या काय साइड्स असतील 4 साइड्स सगळ्यांची ऍडिशन करायची. मग आपण सुरुवातीला एक काम करूया, लेंथ कॅल्क्युलेट करूया आणि ब्रेडथ कॅल्क्युलेट करूया. म्हणजे आपल्याला फॉर्म्युलानुसार कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल. आता आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे की वी गॉट x = 12 अँड y = 8. याला युनिट फक्त म्हणायचं, आपल्याला स्पेसिफिक युनिट दिलेलं आहे म्हणून आपण जनरल युनिट म्हणणार आहोत. आता लेंथ ऑफ द रेक्टँगल = 4x - y. 4x - y काय घेतलेली आहे, फिगर पुन्हा एकदा पाहा तुम्ही. आपल्याला फिगर दिलेली आहे, आय एम अ रेक्टँगल या ठिकाणी दिलेलं आय एम अ रेक्टँगल. या ठिकाणी ही जी साइड आहे ही काय लेंथ आहे, ही साइड देखील लेंथ आहे आणि ह्या दोन साइड ज्या आहेत ही साइड आणि ही साइड हे काय ब्रेडथ आहे. मग यापैकी कुठलीही साइड आपण लेंथ म्हणून घेऊ शकतो. आलं लक्षात. म्हणजे 4x - y = लेंथ याला आपण म्हणू शकतो किंवा 2x + y = 8 याला देखील आपण लेंथ म्हणू शकतो. जर आपण x आणि y च्या व्हॅल्यू जर टाकल्या या ठिकाणी तरी सेम व्हॅल्यू येणार आहे, या ठिकाणी जर टाकली तर सेम व्हॅल्यू येणार आहे. आपण कुठली तरी घेऊया सिंपल. आपण या ठिकाणी काय घेतलेलं आहे 4x - y याला आपण लेंथ घेतलेलं आहे. आलं लक्षात. फिगर पुन्हा एकदा पहा, 4x - y याला आपण लेंथ म्हणून घेतलेली आहे आणि या ठिकाणी व्हॅल्यूज पुट केलेल्या आहेत. x ची व्हॅल्यू 12 आहे, y ची व्हॅल्यू -8 आहे. म्हणजे 4 × 12 48 -8 म्हणजे लेंथ आलेली 40 युनिट्स. आता जर आपण 2x + y + 8 यामध्ये जरी आपण x आणि y ची व्हॅल्यू टाकल्या तरी आपल्याला 40 युनिट्स यायला पाहिजे. x ची व्हॅल्यू किती आहे, x ची व्हॅल्यू 12 × 2 म्हणजे 24 + 8, y ची व्हॅल्यू 8, 24 + 8 + 8 म्हणजे 24 + 16 म्हणजे किती झाले 40. आलं लक्षात. म्हणजे दोन्ही एक्सप्रेशन मध्ये जरी आपण टाकल्या तरी आपल्याला लेंथ 40 युनिट्स येणार आहे. त्यानंतर त्याच पद्धतीने आपण ब्रेडथ कॅल्क्युलेट करणार आहोत. ब्रेडथ किती आहे, x + 4 किंवा 2y. दोन्हीकडे कुठेही व्हॅल्यू टाका, x आणि y ची आपल्याला सेम व्हॅल्यू येणार आहे. समजा y किती आपला y 8 आहे, या ठिकाणी 2 × y म्हणजे 16 येणार आहे. या ठिकाणी x ची व्हॅल्यू किती आहे 12 आहे. 12 + 4 म्हणजे किती येणार 16 येणार आहे. म्हणजे आपलं ब्रेडथ किती येणार आहे 16 युनिट्स येणार. त्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. काय केलेलं आहे, फॉर ब्रेडथ ऑफ द रेक्टँगल दॅट इज इक्वल टू 2y म्हणजेच काय 2 × 8 म्हणजे 16 युनिट्स किंवा x + 4 जरी केलं तरी आपल्याला 16 येणार आहे. x किती आहे 12 आहे +4 म्हणजे 16 युनिट्स. आपल्याला लेंथ मिळालेली, ब्रेडथ मिळालेली. आता पेरिमीटर काढणं आपल्याला सोपं आहे. पेरिमीटरचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. पेरिमीटरचा फॉर्म्युला काय आहे
2 इंटू ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेड्थ. लेंथ किती आहे 40 युनिट्स प्लस 16 युनिट्स, दोघांची ॲडिशन करा 56 इंटू 2 म्हणजे 112 युनिट्स. काय आलेला पेरिमीटर आलेला आहे. आणि एरियाचा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे, एरियाचा फॉर्म्युला आपल्याकडे सिंपल आहे. एरियाचा फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रेड्थ फॉर द रेक्टँगल. ठीक आहे. मग लेंथ किती आपल्याकडं 40 आहे, ब्रेड्थ आहे 16 इंटू 40 म्हणजे 640 स्क्वेअर युनिट्स. युनिट काय असतं एरियाला स्क्वेअर युनिट असतं, कारण या ठिकाणी लेंथचं युनिट आणि ब्रेडचं युनिट दोघांचं मल्टिप्लिकेशन झालेलं म्हणून स्क्वेअर युनिट म्हणणार आहे. जर सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर स्क्वेअर, मीटर असेल तर मीटर स्क्वेअर, कारण मीटर इंटू मीटर म्हणजे मीटर स्क्वेअर. पेरिमीटरला फक्त आपण ॲडिशन करत असतो म्हणून फक्त सिंगल युनिट असणार आहे, सेंटीमीटर किंवा मीटर किंवा इंच या पद्धतीने. त्यानंतर आपण सगळे आन्सर आपण फाइंड आउट केलेले आहेत. मग फायनल आन्सर या ठिकाणी आपण लिहूया. आपल्याला विचारलं होतं एक्सची व्हॅल्यू 2 आहे, वायची व्हॅल्यू विचारली होती ती 5 आहे. त्यानंतर पेरिमीटर विचारला होता, तो पेरिमीटर 112 युनिट्स आलेला आहे. आणि एरिया विचारला होता तो 640 स्क्वेअर युनिट्स आला आहे. म्हणजे आपण वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स फॉर्म केले कंडिशन्स पाहून, आणि त्यानंतर दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करून रिक्वायर्ड आन्सर आपण फाइंड आउट केलेले. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.5 मधील क्वेश्चन नंबर 3 पहा. द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. म्हणजे फादर आणि सन यांच्या वयाची ॲडिशन घेतलेली आहे. फादरचं एज प्लस जो सन आहे त्याच्या एजचा डबल घेतलेला आहे. ट्वाइस द एज ऑफ सन, दोघांची ॲडिशन किती 70 येणार आहे. ही झाली पहिली कंडिशन. इफ वी डबल द एज ऑफ फादर, म्हणजे फादरचं एज त्याचा डबल केला आणि ॲड इट टू द एज ऑफ हिज सन, त्या मुलाच्या वयामध्ये जर ॲड केलं तर काय येणार आहे सम इज 95. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. पुन्हा एकदा हा वर्ड प्रॉब्लेम आहे. या ठिकाणी आपल्याला अजूम करावं लागणार आहे. काय अजूम करायचं, लेट फादर्स एज इज एक्स अँड सन एज इज वाय. 2 व्हेरिएबल आपण अजूम करणार आणि 2 कंडिशनवरनं 2 इक्वेशन्स पुट करणार. 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स असणारे, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स असणारे, आणि ते आपण सॉल्व्ह करून आन्सर फाइंड आउट करूया. क्वेश्चन वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल अतिशय सोपा क्वेश्चन आहे. फक्त आपल्याला व्यवस्थित अजूम करायचं आणि इक्वेशन व्यवस्थित फॉर्म करायचे. तर लेट फादर एज इज एक्स इयर्स अँड सन एज इज वाय इयर्स, हे 2 आपण अजम्पशन केलेले. नंतर 2 कंडिशनवरनं 2 इक्वेशन फॉर्म करायचे. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन म्हणजे काय, सम ऑफ फादर्स एज अँड द ट्वाइस द एज ऑफ सन इज 70. म्हणजे सम ऑफ फादर एज किती एक्स प्लस ट्वाइस द सम ऑफ सन्स एज म्हणजे एक्स प्लस 2y इज इक्वल टू 70. हे झालं पहिलं इक्वेशन, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. फर्स्ट इक्वेशन आपलं फॉर्म झालेलं आहे. आता 2 व्हेरिएबल आहेत म्हणजे आपल्याला अजून एक इक्वेशन पाहिजे तरच आपण सॉल्व्ह करू शकतो. तर सेकंड कंडिशनमध्ये काय दिलेलं आहे, इफ वी डबल द एज ऑफ फादर, म्हणजे फादरचा एज एक्स आहे त्याला आपण डबल केला म्हणजे 2x केला, आणि ते जर आपण ऍड केलं कशामध्ये एज ऑफ सनचं एज किती वाय आहे, आपण वाय अजून केलेलं म्हणजे 2x प्लस वाय, तर ते ॲडिशन किती असणार आहे 95. हे झालं आपलं सेकंड इक्वेशन. अतिशय सिंपल पद्धतीने इक्वेशन आपण फॉर्म करतोय. आता 2 इक्वेशन्स आपल्याला मिळालेले आहेत. 2 सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला जर सॉल्व्ह करायचे म्हटलं तर आपल्याकडं 3 मेथड आहेत. एक इलिमिनेशन मेथड, ग्राफिकल मेथड आणि डिटर्मिनंट मेथड. तर प्रॅक्टिस म्हणून आता या ठिकाणी मी इलिमिनेशन मेथड यूज केलेली आहे, पण तुम्ही प्रॅक्टिस म्हणून हे 2 इक्वेशन डिटर्मिनंट मेथडने देखील सॉल्व्ह करून आन्सर क्रॉस चेक करा. तर इलिमिनेशन मेथड करण्यासाठी आपल्याला कुठल्या तरी एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम पाहिजे. या ठिकाणी आपण एक्सचे कोएफिशियंट सेम करू. या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी सिंगल आहे, म्हणजे ह्या इक्वेशनला आपण 2 नी मल्टिप्लाय करायचं आहे. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2 म्हणजे आपल्याला एक्स व्हेरिएबल इलिमिनेट करता येईल. म्हणजे एक्स प्लस 2y ब्रॅकेटला बाहेर 2 नी मल्टिप्लाय केलंय इक्वल टू 70 इंटू 2 म्हणजे 2x प्लस 4y इज इक्वल टू 140. हे जर आपलं थर्ड इक्वेशन. आता थर्ड इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन हे जर ऑब्झर्व केले तर एक्सचं व्हेरिएबलचं कोएफिशियंट सेम आहे. मग आपण सबट्रॅक्शन घेऊया. नाव सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन नंबर 3. आता ह्या इक्वेशनमधून सबट्रॅक्ट करायचं आहे तर काय होणार आहे 2x, इक्वेशन पहा 2x प्लस 4y इज इक्वल टू 140. हे थर्ड इक्वेशन आपण लिहिलेलं आहे. त्याच्यातून आपल्याला सेकंड इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं. सेकंड इक्वेशन आहे 2x प्लस वाय इज इक्वल टू 95. जेव्हा आपण सबट्रॅक्शन करतो त्यावेळी सेकंड इक्वेशनच्या प्रत्येक टर्मचा साईन चेंज होते. तर 2xचं साईन मायनस होणार आहे, वायचं साईन मायनस होणार आहे आणि 95चं साईन देखील मायनस होणार आहे. मग हा प्लस 2x मायनस 2x कॅन्सल होणार आहे. नंतर 4y
आणि -4y म्हणजे 4 - 1 म्हणजे 3y आलेला आहे आणि 140 - 95 म्हणजे 45. आपल्याला नवीन इक्वेशन मिळालेलं आहे 3y = 45. 3y = 45 म्हणजे y = काय येणार आहे 45/3 म्हणजे 15. ठीक आहे. y = 15 इयर्स, कारण आपण इयर्स मध्ये एज आहे ते इयर्स मध्ये घेतलेले आहे. आता यानंतर आपल्याला हीच y ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करूया, म्हणजे आपल्याला काय होईल x ची व्हॅल्यू देखील मिळेल. इक्वेशन 1 काय आहे x + 2y = 70. पुट y = 15 इन इक्वेशन 1. x + 2y = 70. x + 2 × 15 = 70 म्हणजेच x = 70 - 15 × 3 म्हणजे 30 म्हणजे आन्सर आलेलं 40. तर x = 40 इयर्स. आता x काय अजून केलेलं आहे आपण, y काय अजून केलेलं आहे, x अजून केलं आहे फादर्स एज किती आलेलं आहे 40 इयर्स आणि सनचं एज किती आलेलं आहे 15 इयर्स. अतिशय सिंपल आहे, फक्त आपल्याला इक्वेशन व्यवस्थित फॉर्म करता आलं पाहिजे. जर आपल्याला आन्सर टॅली करायचं असेल तर 2 कंडिशनमध्ये पुट करा. पहिली कंडिशन काय दिलेली आहे, सम ऑफ द फादर एज अँड ट्वाइस द एज ऑफ सन. फादरचं एज प्लस ट्वाइस द सम ऑफ ट्वाइस द एज ऑफ सन म्हणजे 40 आणि याचा ट्वाइस किती येणार 30. 15चा ट्वाइस 30. 40 + 30 किती यायला पाहिजे 70 आणि 70 आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर सेकंड कंडिशन काय दिलेली आहे, इफ वी डबल द एज ऑफ फादरचं एज डबल करायचं म्हणजे 40चं डबल किती झालं 80 आणि त्यामध्ये सनचं एज ऍड करायचं 40 × 2 म्हणजे 80 + 15 किती 95 आणि 95 आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे आपण जस्ट टॅली करून आपले आन्सर कन्फर्म करू शकतो. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.5 मधील क्वेश्चन नंबर 4 पहा. दी डिनोमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन द ट्वाइस इट्स न्यूमरेटर. म्हणजे फ्रॅक्शन आहे त्यामध्ये एक न्यूमरेटर आहे एक डिनोमिनेटर आहे आणि दोघांमधलं रिलेशन या ठिकाणी दिलेलं आहे. डिनोमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर इफ बोथ न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6. फाइंड द फ्रॅक्शन. अतिशय छान क्वेश्चन आहे. या ठिकाणी आपल्याला फ्रॅक्शन अजून करायचं आहे. या ठिकाणी ओरली लक्षात घ्या, फ्रॅक्शन म्हणजे काय, कुठला तरी आपण व्हेरिएबल घेऊया x अपॉन y, हा एक फ्रॅक्शन आहे. आपल्याला x ची व्हॅल्यू माहित नाही, y ची व्हॅल्यू माहित नाही, परंतु क्वेश्चन मध्ये दोघांमधलं रिलेशन दिलेलं आहे आणि त्या रिलेशनवरून आपल्याला 2 इक्वेशन फॉर्म करायचे. 2 इक्वेशन फॉर्म केल्यानंतर ते सॉल्व्ह करायचे आणि व्हॅल्यूज ऑफ x अँड y फाइंड आउट करायचे. तर पहिलं रिलेशन काय दिलेलं आहे, डिनोमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन द ट्वाइस. म्हणजे जो डिनोमिनेटर आहे y आहे तो एक्सच्या डबल पेक्षा 4 ने मोठा आहे. म्हणजे इक्वेशन आपल्याला फॉर्म लिहिता येईल आणि त्याच पद्धतीने दुसरं इक्वेशन देखील आपण लिहूया. या ठिकाणी मी सोल्युशन लिहितो आणि एक्सप्लेनेशन देतो. तर क्वेश्चन वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल अतिशय इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, फ्रॅक्शनवर क्वेश्चन आहे. तर सुरुवातीला काय करायचं, लेट द रिक्वायर्ड फ्रॅक्शन इज x अपॉन y हे आपण अजून करणार आहोत. x अपॉन y हा फ्रॅक्शन अजून केलेला आहे, त्यामध्ये x हा न्यूमरेटर आहे आणि y हा डिनोमिनेटर आहे. 2 कंडिशन दिलेल्या आहेत. म्हणजे आपण न्यूमरेटर काय फ्रॅक्शन काय असणार आहे x आणि डिनोमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन इज y. तर फ्रॉम फर्स्ट कंडिशन, पहिल्या कंडिशन मध्ये काय लिहू शकतो आपण, y = 2x + 4. काय लिहू शकतो, कारण की डिनोमिनेटर हा न्यूमरेटरच्या डबल पेक्षा 4 ने जास्त आहे. त्या काय दिलेलं आहे, डिनोमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन द ट्वाइस द न्यूमरेटर. न्यूमरेटर आपला काय आहे x आहे, x च्या ट्वाइस म्हणजे 2x + 4 = डिनोमिनेटर म्हणजे y, म्हणजे y = 2x + 4. त्यालाच आपण कसं लिहू शकतो, 2x हा y च्या ठिकाणी नेला म्हणजे -y आणि हा 4 या ठिकाणी घेतला म्हणजे -4. म्हणजे 2x - y = -4. हे झालं आपलं पहिलं इक्वेशन. पहिल्या कंडिशनवरून आपण पहिलं इक्वेशन लिहिलेलं आहे. आता सेकंड कंडिशन काय दिलेली आहे, जर आपण बोथ न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर जर 6 ने रिड्यूस केले म्हणजे नवीन न्यूमरेटर काय असणार आहे x - 6 आणि नवीन डिनोमिनेटर काय असणार आहे y - 6. बरोबर आहे ना, अलग लक्षात. या ठिकाणी आपण लिहूया न्यूमरेटर कधी जर आपण 6 ने मायनस केला काय येणार आहे x - 6 अँड डिनॉमिनेटर काय असणार आहे तो पण y - 6 असणार आहे. न्यू जर आपण 6 ने जेव्हा रिड्यूस केला तर या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे न्यू न्यूमरेटर काय असणार आहे x - 6 आणि न्यू डिनॉमिनेटर काय असणार आहे y - 6. आणि ज्यावेळेस आपण 6 ने रिड्यूस करू त्यावेळेस त्यातलं रिलेशन काय असणार आहे, जो डिनॉमिनेटर आहे हा न्यूमरेटरच्या 12 टाइम्स होणार आहे. म्हणजे नवीन डिनॉमिनेटर काय आहे y - 6
दॅट विल बी इक्वल टू 12 टाइम्स न्यू न्यूमरेटर. न्यू न्यूमरेटर काय आहे x मायनस 6. जेव्हा आपण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोन्ही 6 ने रिड्यूस करू त्यावेळी त्यातलं रिलेशन हे असं असणार आहे. आपल्याला अजून एक इक्वेशन मिळणार आहे म्हणजे y मायनस 6 इज इक्वल टू 12x मायनस 72. म्हणजेच काय 12x त्या ठिकाणी ठेवला, y या ठिकाणी ट्रान्सफर केला, प्लस तो मायनस झालेला आहे आणि 72 मायनस या ठिकाणी ट्रान्सफर केलं ते प्लस 72 झाले. म्हणजे मायनस 6 प्लस 72 म्हणजे 66 इज इक्वल टू 12x मायनस y. म्हणजेच आपल्याला नवीन इक्वेशन मिळालेलं आहे 12x मायनस y इज इक्वल टू 66. दोन इक्वेशन आपले हे दोन इक्वेशन फॉर्म झालेले आहे. आता दोन्ही इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. मग या ठिकाणी आपण पुन्हा एकदा एलिमिनेशन मेथड घेऊया, कारण की या ठिकाणी y आहे, या ठिकाणी y आहे, म्हणजे दोघांचे कोएफिशियंट सेम आहे, फक्त आपल्याला सबट्रॅक्शन घ्यायचं कारण दोघांचं साइन सेम आहे. सबट्रॅक्शन घेताना ज्याचा कोएफिशियंट मोठा आहे त्यातनं आपण दुसरं इक्वेशन सबट्रॅक्ट करूया. म्हणजे सबट्रॅक्ट हिअर वी विल यूज द एलिमिनेशन मेथड. दोन्ही इक्वेशन या ठिकाणी पुन्हा लिहिलेले आहेत मी. आणि एलिमिनेशन मेथड यूज करताना सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 2 मधनं का सबट्रॅक्ट केलंय, कारण की 66 हा मोठा आहे म्हणून 12x मायनस y इज इक्वल टू 66 हे इक्वेशन नंबर 2 या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. त्यातनं इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करायचं म्हणजे 2x मायनस y इज इक्वल टू मायनस 4. सबट्रॅक्शन करताना सेकंड इक्वेशनच्या प्रत्येक टर्मचं साइन चेंज करायचं. या ठिकाणी मायनस 2x होणार आहे, या ठिकाणी मायनस yचा प्लस y होणार आहे, मायनस 4चा प्लस 4 होणार आहे. म्हणजे 12 मायनस 2 म्हणजे 10x, हा y आणि हा y कॅन्सल होणार आहे. म्हणजे आपण इलिमिनेट केला y ला, फक्त x या ठिकाणी व्हेरिएबल राहिलेला आहे. 66 प्लस 4 म्हणजे 70. म्हणजेच काय 10 या ठिकाणी ट्रान्सफर केल्यानंतर 70 अपॉन 10 म्हणजेच x इज इक्वल टू 7. आपल्याला न्यूमरेटर मिळालेला आहे. त्यावरनं आपण पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय 2x मायनस y इज इक्वल टू मायनस 4. x ची व्हॅल्यू 7 पुट करायची. 2 इंटू 7 म्हणजेच 14 मायनस y इज इक्वल टू मायनस 4. 14 आता मायनस 4 या ठिकाणी घेतला आपण तर प्लस 4 होणार आहे, मायनस y त्या ठिकाणी घेतला म्हणजे प्लस y होणार आहे. म्हणजे y इज इक्वल टू 18. आपल्याला न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोन्ही मिळालेले आहेत. आपलं फ्रॅक्शन काय आहे x अपॉन y. म्हणजेच x किती 7, y किती 18. 7 अपॉन 18. आता हे आपलं फ्रॅक्शन आलेलं आहे. ह्या फ्रॅक्शनला आपण टॅली करू शकतो. आपल्याकडे ज्या दोन कंडिशन दिलेल्या आहेत त्या दोन कंडिशनमध्ये आपण पुट करून पाहूया बरोबर आहे की नाही आपला. तर आपला फ्रॅक्शन काय आलेला आहे 7 अपॉन 18 हे आपलं आन्सर आलेलं आहे. तर आपल्याला जस्ट टॅली करायचं आहे. न्यूमरेटर ऑफ द फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन द ट्वाइस. आता 7च्या ट्वाइस म्हणजे 14 मध्ये 4 ऍड केले किती येणार आहे 18. आलं लक्षात. म्हणजे पहिली कंडिशन सॅटिस्फाय झालेली. त्यानंतर इफ बोथ न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर आर रिड्यूस बाय 6 म्हणजे नवीन काय असणार आहे यातनं 6 मायनस केल्यावर 1 येणार आहे आणि यातनं 6 मायनस केल्यानंतर काय येणार आहे 12 येणार आहे. म्हणजेच डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरच्या 12 टाइम्स होणार आहे. म्हणजे ती कंडिशन देखील सॅटिस्फाय झालेली. आपण जस्ट टॅली करून आपले आन्सर परफेक्ट आहेत की नाही, करेक्ट आहे की नाही ते आपण चेक केलेलं आहे. यामध्ये महत्त्वाचं काय आहे फक्त आपल्याला हे व्यवस्थित इक्वेशन फॉर्म करता आलं पाहिजे. इक्वेशन सॉल्व्ह करणं आपल्याला माहिती आहे, आपण 3 प्रॅक्टिस सेटमध्ये व्यवस्थित प्रॅक्टिस केलेली. फक्त आपल्याला इक्वेशन व्यवस्थित बनवता आले पाहिजे. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.5 मधील क्वेश्चन नंबर 5 पाहायचा आहे. क्वेश्चन थोडासा लेंदी आहे परंतु अतिशय सिंपल आहे. काय दिलेलं आहे याच्यामध्ये 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस A and B are to be placed in a truck having capacity of 10 tons. त्या ट्रकची कॅपॅसिटी लोडिंग कॅपॅसिटी 10 टन दिलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 टाईपचे बॉक्स म्हणजे ते दोघांचा वेट वेगवेगळा असणार आहे, आकार वेगळा असणार आहे. म्हणजे A टाईप आणि B टाईप आपल्याला लोड करायचे. व्हेन 150 बॉक्सेस ऑफ टाईप A म्हणजे A टाईपचे 150 बॉक्स घेतले आणि B टाईपचे 100 बॉक्स घेतले तर काय होतंय आर लोडेड इन द ट्रक इट्स वेट्स द 10 टन. म्हणजे आपली जी कॅपॅसिटी आहे 10 टन तेवढे टन होतात. म्हणजे A टाईपचे 150 बॉक्स घ्यायचे, B टाईपचे 100 बॉक्स घ्यायचे म्हणजे ट्रकची कॅपॅसिटी पूर्ण होती. ही पहिली कंडिशन दिलेली आहे. त्यानंतर अजून एक काय दिलेलं आहे बट वेन 260 बॉक्सेस ऑफ टाईप A आर लोडेड म्हणजे आता A टाईपचे बॉक्स वाढवलेत त्यावेळी साहजिकच काय होणार आहे B टाईपचे बॉक्स कमी बसणार आहे कारण की कॅपॅसिटी सेम आहे 10 टन आहे. आणि जेव्हा आपण 260 बॉक्सेस घेतो A टाईपचे त्यावेळी अजून आपण B टाईपचे 40 बॉक्सेस घेऊ शकतो. बरोबर आहे ना. बट वेन 260 बॉक्सेस ऑफ टाईप A आर लोडेड इन द ट्रक इट कॅन स्टील अकोमोडेट 40 बॉक्सेस ऑफ टाईप B. म्हणजे ही सेकंड कंडिशन झालेली. कॅपॅसिटी सेम आहे 10 टन कॅपॅसिटी आहे. 10 टन मध्ये 2 वेगवेगळे कॉम्बिनेशन केलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे सो दॅट
इट इज फुल्ली लोडेड. फाइंड द वेट ऑफ ईच टाइप ऑफ बॉक्स. आता दोन्ही टाईपचे बॉक्स आहेत त्यांचे वेट वेगवेगळे असणार आहे आणि त्यांचे नंबर्स जेव्हा आपण वेगळे ट्रायल अँड एरर घेतो त्यावेळेस दोन कंडिशन्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. अतिशय सिंपल आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की बॉक्सचं वेट हे केजी मध्ये असणार आहे आणि ट्रकची कॅपॅसिटी टन मध्ये दिलेली. टन हे मोठं युनिट आहे. 1 टन इज इक्वल टू 1000 kg. त्यामुळे आपण याला कन्वर्ट करूया. टनच्या ऐवजी आपण केजी मध्ये घेऊया म्हणजे 10,000 kg याची कॅपॅसिटी असणार आहे. हेच आपल्याला वर्डिंग मध्ये लिहायचं आहे. सिंपल आहे. आपल्या नेहमीच्या रुटीन प्रमाणे आपण व्यवस्थित सॉल्व्ह करूया. आता आपण सॉल्व्ह करूया. सुरुवातीला वेट ऑफ द टाइप ए बॉक्स एक्स आपण अजून केलेलं आहे. त्यानंतर वेट ऑफ द टाइप बी बॉक्स वाय अजून केलेलं आहे. एक्स केजी आणि वाय केजी केजी मध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे आपल्याला लोड कॅपॅसिटी जी आहे ती देखील आपण केजी मध्ये कन्वर्ट करूया. मग पहिल्या कंडिशनमध्ये ही जी लोड कॅपॅसिटी काय दिली, ट्रक कॅपॅसिटी 10 टन्स म्हणजे 10,000 kg, कारण की 1 टन इज इक्वल टू 1000 kg हे रिलेशन आहे. तर फर्स्ट कंडिशनमध्ये काय दिलेलं आहे, 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए अँड 100 बॉक्सेस ऑफ टाइप बी यांनी कॅपॅसिटी पूर्ण होती. मग आपण कसं लिहू शकतो, जर एका ए टाईपच्या बॉक्सचं वेट जर एक्स असेल तर 150 बॉक्सचं किती असणार आहे, 150 इंटू एक्स. तेच आपण या ठिकाणी लिहिलेले पहिल्या कंडिशनमध्ये. 150 इंटू एक्स प्लस 100 इंटू वाय, दोघांची ॲडिशन किती यायला पाहिजे, 10,000 kg म्हणजेच 10 टन यायला पाहिजे. जी कॅपॅसिटी ट्रकची तेवढी. हे झालं आपलं पहिलं इक्वेशन. परंतु याला आपण थोडं रिड्यूस करूया. प्रत्येक ठिकाणी एक एक झिरो आहे, हा एक एक झिरो आपण कट करूया. म्हणजे काय येणार आहे, 15x प्लस 10y इज इक्वल टू 1000. म्हणजे हे सिंपल इक्वेशन झालेलं आहे. 1000 मध्ये घेतलेलं आपण अजून देखील रिड्यूस करू शकतो, परंतु 1000 आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जातं. आता सेकंड कंडिशन मध्ये काय दिलेलं आहे की 260 बॉक्सेस ऑफ टाइप ए, म्हणजे त्यांचं वेट किती असणार आहे, 260 इंटू एक्स. हे घेतल्यानंतर स्टील 40 बॉक्सेस ऑफ वाय आपण घेऊ शकतो, म्हणजे कॅपॅसिटी पूर्ण होईल. म्हणजे 40 इंटू वाय दॅट विल बी इक्वल टू 10,000 म्हणजे 10 टन. हे झालं सेकंड. याला देखील आपण रिड्यूस करूया आणि 1000 मध्ये आणूया. रिड्यूस केल्यानंतर काय येणार आहे, 26x प्लस 4y इज इक्वल टू 1000. हे झालं आपलं सेकंड इक्वेशन. फर्स्ट इक्वेशन, सेकंड इक्वेशन. आपल्याला आता दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स मिळालेले आहेत. दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशन्स मिळाल्यानंतर आपल्याला ते सॉल्व्ह करणं सोपं आहे. दोन इक्वेशन या ठिकाणी मी लिहिलेले आहेत. 15x प्लस 10y इज इक्वल टू 1000 आणि 26x प्लस 4y इज इक्वल टू 1000. दोन्ही लिनियर इक्वेशन्स आहेत इन टू व्हेरिएबल्स. आपल्याकडं 3 मेथड्स आहेत, ग्राफिकल मेथड, डिटर्मिनंट मेथड आणि इलिमिनेशन मेथड. तर या ठिकाणी आपण इलिमिनेशन मेथड यूज करूया. त्यासाठी आपल्याला y हा इलिमिनेट करता येईल, कारण की जर आपण फर्स्ट इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी 20y येणार आहे, आणि जर सेकंड इक्वेशनला जर आपण 5 ने मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी देखील 20 येणार आहे. म्हणजे 20y आणि 20y दोघांचं सबट्रॅक्शन घेऊन आपण y ला इलिमिनेट करू शकतो. म्हणजेच काय लिहिलंय, सो मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2 आणि इक्वेशन सेकंड बाय 5. आपण नेक्स्ट पेजवरती लिहूया. आपलं फर्स्ट इक्वेशन आहे 15x प्लस 10y, त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं लेफ्ट साईडला आणि राईट साईडला देखील 2 ने मल्टिप्लाय केलं. म्हणजे काय येणार आहे, 30x प्लस 20y इज इक्वल टू 2000. हे झालं आपलं थर्ड इक्वेशन. त्यानंतर सेकंड इक्वेशन आपल्याला 5 ने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे 26x प्लस 4y, त्याला 5 ने लेफ्ट साईडला मल्टिप्लाय केलं, राईट साईडला देखील 5 ने मल्टिप्लाय केलं. म्हणजे आपल्याला 130x प्लस 20y इज इक्वल टू 5000. आता दोन इक्वेशन कम्पेअर करा, थर्ड आणि फोर्थ. त्यामध्ये 20y आहे, या ठिकाणी देखील 20y आहे. म्हणजे दोघांचं सबट्रॅक्शन घेऊया. सबट्रॅक्ट इक्वेशन थर्ड फ्रॉम इक्वेशन 4, कारण 4 मध्ये 5000 हा मोठा नंबर आहे. 130x प्लस 20y इज इक्वल टू 5000. त्यातनं सबट्रॅक्शन करायचं आहे. 30x प्लस 20y इज इक्वल टू 2000. सबट्रॅक्शन करताना सेकंड इक्वेशनच्या प्रत्येक टर्मचं साईन चेंज होणार. या ठिकाणी मायनस होणार, या ठिकाणी मायनस, या ठिकाणी मायनस. मग हा 20y आणि हा मायनस 20y कॅन्सल होणार. 130 मायनस 30 म्हणजे 100x इज इक्वल टू 5000 मायनस 2000 म्हणजे 3000 आलेलं. आता आपल्याला सिंपल इक्वेशन मिळालेलं आहे इन टर्म्स ऑफ ओनली एक्स. एक्स व्हेरिएबल आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे, 3000 डिवायडेड बाय 100. म्हणजे 2 झिरो जाणार, एक्सची व्हॅल्यू येणार आहे 30. आता एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळालेली आहे 30. आता हीच व्हॅल्यू आपण इक्वेशन 3 मध्ये पुट करूया. कुठल्या इक्वेशनमध्ये पुट केलं तरी आपल्याला वायची व्हॅल्यू मिळणार आहे. इक्वेशन 3 काय आहे, 30x प्लस 20y इज इक्वल टू 2000. एक्सची व्हॅल्यू पुट करा. सिंपल कॅल्क्युलेशन्स आहेत. 30 इंटू 30 प्लस 20y इज इक्वल टू 2000. 20y या ठिकाणीच ठेवला आहे. 30 इंटू 30 म्हणजे
900 तो आपण या ठिकाणी ट्रान्सफर केल्यावर मायनस झालेला आहे, म्हणजे 2000 मायनस 900 म्हणजे 1100. y इज इक्वल टू 1100 डिवायडेड बाय 20. एक 0 गेला आणि याला डिवाइड केल्यानंतर 55, बरोबर ना. 2 1 2, 2 5 10, 2 5 10 म्हणजे 55, म्हणजे y ची व्हॅल्यू आलेली 55. आपल्या दोन्ही व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळालेली, म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे. आपण हे सगळं अजून केलेलं केजी मध्ये, कारण की सगळं कन्वर्ट आपण केजी मध्ये केलेलं, म्हणजे वेट देखील केजी मध्ये येणार आहे. आपला आन्सर असणार आहे वेट ऑफ द टाइप ए बॉक्स इज 30 kg, म्हणजे आपण त्याला x अजून केलं होतं. त्यानंतर वेट ऑफ द टाइप बी बॉक्स इज इक्वल टू 55 kg. अतिशय सिंपल आहे, फक्त आपल्याला इक्वेशन फॉर्म करता आले पाहिजे. आता प्रॅक्टिस सेट 1.5 मधील शेवटचा क्वेश्चन पहा. याला स्टार मार्क दिलेला आहे, कारण की यामध्ये आपल्याला थोडेसे फॉर्म्युले यूज करायचे आहेत, आधीचे स्टँडर्ड मधले आपण जे स्टडी केलेले ते. तर क्वेश्चन नंबर 6 दिलेला आहे. आउट ऑफ द 1900 किलोमीटर वी शाल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. म्हणजे टोटल डिस्टन्स किती दिलेलं आहे 1900 किलोमीटर. त्यामधलं काही डिस्टन्स बसने ट्रॅव्हल केला आहे आणि काही डिस्टन्स एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेला आहे. आता त्याचबरोबर अजून काय दिलेलं आहे त्यांनी, बस ट्रॅव्हल्स विथ द ॲव्हरेज स्पीड ऑफ 60, म्हणजे बसचं स्पीड दिलेलं आहे आणि ॲव्हरेज स्पीड ऑफ द एरोप्लेन देखील दिलेलं आहे, दॅट इज 700 किलोमीटर पर आवर. दोघांचं बसचं स्पीड आणि एरोप्लेनचं स्पीड आपल्याला दिलेलं आहे. आणि इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी, म्हणजे टोटल आवर दिलेलं आहे 5 hours, इंडिव्हिज्युअली दिलेलं नाही, टोटल आवर दिलेलं 5 hours. फाइंड द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय विशाल बाय बस. म्हणजे आपल्याला या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल 2 स्पॉट आहेत या ठिकाणी, एक स्पॉट ए आणि बी सपोज आपण घेऊया. ए पॉईंटपासून बी पर्यंत विशालला जायचंय, तर काही डिस्टन्स जे ट्रॅव्हल केलेलं आहे, सपोज या ठिकाणी सी पॉईंट पर्यंत त्यांनी बसने ट्रॅव्हल केलंय, असं आपण अजून करूया. आणि बसचं स्पीड किती दिलेलं आहे 60 किलोमीटर पर आवर हे स्पीड दिलेलं आहे. आपल्याला डिस्टन्स माहीत नाही किती, आपण जस्ट एक रँडमली घेतलेलं आहे. आणि त्यानंतरचं डिस्टन्स हे एरोप्लेनने गेलेलं आहे तो, ठीक आहे. तर एरोप्लेनचं स्पीड या ठिकाणी दिलेलं आहे, या ठिकाणी लिहितो मग एरोप्लेनचं स्पीड दिलेलं आहे 700 किलोमीटर पर आवर, बरोबर आहे. तर एरोप्लेनचं स्पीड झालेलं 700 किलोमीटर पर आवर. आता हे डिस्टन्स आपल्याला माहित नाही, ए टू सी डिस्टन्स माहित नाही आणि बी टू सी डिस्टन्स माहित नाही. सपोज आपण याला एक्स अजूम केलं, हे डिस्टन्स एक्स अजूम केलं आपण बसनी, आणि हे डिस्टन्स जर आपण वाय अजूम केलं, तर आपल्याकडे काय इन्फॉर्मेशन असणार आहे, टोटल जो आवर आहे हे टोटल आवर आहे, हे टाइम दिलेला आहे 5 hours टाइम दिलेला आहे, हा टाइम दिला, हे डिस्टन्स नाही, हे टाइम दिला आहे. टोटल टाइम किती दिलेला आहे 5 hours. म्हणजे आपल्याकडे काय काय इन्फॉर्मेशन आहे, टोटल टाइम आपल्याकडे आहे ए टू बी साठी लागणारा. त्याचबरोबर ए टू सी जर आपण बस कन्सिडर केलं तर बसचं स्पीड आपल्याकडे आहे, आणि सी टू बी जर आपण एरोप्लेन कन्सिडर केलं तर एरोप्लेनचं स्पीड आपल्याकडे आहे. किंवा आपण इकडे देखील कन्सिडर करू शकतो की ए टू सी एरोप्लेन आणि सी टू बी बस, परंतु जस्ट आपण एक या ठिकाणी अजूम केलेले. ही सगळी इन्फॉर्मेशन आहे. या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला फाइंड आउट करायचं की विशालनी बसने डिस्टन्स किती ट्रॅव्हल केला, आपल्याला एक्स फाइंड आउट करायचं आहे. आलं लक्षात. आणि टोटल जे डिस्टन्स आहे, टोटल डिस्टन्स ते देखील आपल्याकडे दिलेलं आहे. ते टोटल डिस्टन्स किती आहे, टोटल डिस्टन्स इज इक्वल टू 1900 किलोमीटर. म्हणजे एवढी सगळी इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे. आपल्याला या ठिकाणी एक फॉर्म्युला यूज करायचा आहे. तो फॉर्म्युला काय आहे आपल्याला माहिती आहे की डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इनटू स्पीड, हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा यामध्ये, कारण की या ठिकाणी डिस्टन्स दिलेलं आहे, टाइम दिलेलं आहे, स्पीड दिलेलं आहे, म्हणून हा फॉर्म्युला देखील आपल्याला यूज करायचा आहे. तर कशा पद्धतीने यूज करायचा आहे ते आपण या ठिकाणी लिहूया. तर आपण फेअरमध्ये व्यवस्थित लिहून घेऊया. आपल्याला सुरुवातीला दिलेलं आहे गिवन, काय दिलेलं आहे गिवन, टोटल डिस्टन्स दिलेलं आहे 1900 किलोमीटर. नंतर टोटल टाइम किती लागलेला आहे तर 5 hours लागलेले आहेत. स्पीड ऑफ द बस दिलेलं 60 किलोमीटर पर आवर आणि स्पीड ऑफ द एरोप्लेन दिलेलं 700 किलोमीटर पर आवर. आपल्याला फाइंड आउट करायचं की डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय विशाल बाय बस. आपल्याला म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची जी आपण अजून केलेली. काय, लेट द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस इज एक्स किलोमीटर, हे आपण अजून केलंय. बसने जे ट्रॅव्हल केलेलं ते एक्स अजून केलेलं आहे. त्यानंतर एरोप्लेनने जे ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स ते वाय आपण अजून केलेलं आहे. दोन्हीचे युनिट किलोमीटरमध्ये असणार आहे, कारण की टोटल डिस्टन्स आपलं किलोमीटरमध्ये आहे. आता पहिली कंडिशन काय, टोटल डिस्टन्स दिलेलं आहे 1900 किलोमीटर, म्हणजे एक्स प्लस वाय किती यायला पाहिजे 1900, हे पहिलं इक्वेशन यायला पाहिजे. अतिशय सिंपल आहे. हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन.
परंतु आपल्याकडे दोन व्हेरिएबल आहेत, म्हणजे आपल्याला अजून एक व्हेरिएबल अजून एक इक्वेशन फाइंड आउट करावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याकडे सेकंड कंडिशन आहे. सेकंड कंडिशन काय दिलेलं आहे, टोटल टाइम दिलेला आहे त्यांनी 5 आवर्सचा दिलेला आहे. मग आपल्याला टोटल टाइमसाठी एक फॉर्म्युला यूज करता येईल की आपल्याकडे फॉर्म्युला आहे की डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू स्पीड. हा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे ना. तर म्हणजेच काय, टाइम काय काढू शकतो आपण, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. टाइम काय घेतलेला आहे, कारण की आपल्याला गिवन मध्ये टाइम दिलेला आहे, टोटल टाइम दिलेला आहे 5 आवर्स, आणि त्याचबरोबर स्पीड पण दिलेलं आहे. म्हणून आपण डिस्टन्स आणि स्पीड, डिस्टन्स आपण अजून केलेलं आहे, स्पीड दिलेला आहे. आपल्याला टाइम इन टर्म्स ऑफ एक्स आणि वाय कॅल्क्युलेट करता येईल. कशा पद्धतीने, टाइम टेकन बाय द बस इज इक्वल टू, बसने किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे, एक्स किलोमीटर, आणि स्पीड, बसचा स्पीड किती आहे, 60 किलोमीटर पर आवर, बरोबर आहे ना. म्हणजे टाइम टेकन बाय द बस इज एक्स अपॉन 60 आवर्स. हे आपलं एक इन्फॉर्मेशन मिळालेली. त्यानंतर टाइम टेकन बाय द एरोप्लेन इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन, आपण वाय कन्सिडर केलेलं आहे, आणि एरोप्लेनचं स्पीड किती आहे, 700 आहे, म्हणजे वाय अपॉन 700 किती येणार आहे, वाय अपॉन 700 आवर्स. आपल्याला दोन इन्फॉर्मेशन मिळालेले आहेत. आता हे टाइम मिळालेलं आपल्याला, बरोबर आहे की नाही. बसचा टायमिंग मिळालेला आहे, एरोप्लेनचा टायमिंग मिळालेला इन टर्म्स ऑफ एक्स आणि वाय. मग जर दोन्ही टाइमची जर ॲड केली तर किती यायला पाहिजे, 5 आवर्स यायला पाहिजे, कारण त्यांनी दिलेलं आहे की टोटल टाइम रिक्वायर्ड इज 5 आवर्स. मग ते आपण इक्वेशन लिहूया. आता फ्रॉम द सेकंड कंडिशन ॲज टोटल टाइम इज 5 आवर्स, मग आपण बसचा टायमिंग काढलेला आहे एक्स अपॉन 60 आवर, एरोप्लेनचा टायमिंग काढलेला आहे वाय अपॉन 700 आवर, टोटल टाइम इज 5 आवर्स. मग दोघांची ॲडिशन किती यायला पाहिजे, 5 यायला पाहिजे. सिंपल करा, जस्ट सिम्प्लिफाय करा. या ठिकाणी 60 इंटू 700 या ठिकाणी न्यूमरेटरला आपण डिनोमिनेटरला घेतलेलं आहे. नंतर 700नी याला मल्टिप्लाय केलं, नंतर 60नी याला मल्टिप्लाय केलं, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलेलं आहे. 700x प्लस 60y आणि डिवायडेड बाय 60 इंटू 700 इक्वल टू 5. आता हे 60 आणि 700 या ठिकाणी ट्रान्सफर केले, म्हणजे 5ला मल्टिप्लाय होणार आहे. 700x प्लस 60y इज इक्वल टू, यांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर किती येणार आहे, 300 इंटू 700, बरोबर आहे ना. 60 इंटू 5 म्हणजे 300, म्हणजे 7 इंटू 3 म्हणजे 21, आणि 4 0, 1 2 3 4 4 0, म्हणजे हे झालं कॅल्क्युलेशन. परंतु आता या ठिकाणी आपण काय करूया, फक्त 0 आपण कट करूया, डिवाइड इज टर्म बाय 10. म्हणजे काय, सिंपल काय येईल, या ठिकाणी एक 0 जाणार, या ठिकाणी एक 0 जाणार, या ठिकाणी एक 0 जाणार. म्हणजे आपलं इक्वेशन येणार आहे 70x प्लस 6y इज इक्वल टू 21,000. याला आपण इक्वेशन नंबर 2 दिलं आहे. आपल्याकडे आता दोन इक्वेशन तयार झालेत. पहिल्या कंडिशनवरनं एक इक्वेशन ज्यामध्ये आपल्याला डिस्टन्स दिलं होतं, आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये आपल्याला टाइम दिला होता. त्या टाइमवरनं आपण सेकंड इक्वेशन फाइंड आउट केलं. हे दोन्ही इक्वेशन या ठिकाणी आपण लिहिलेले. आता दोन्ही लिनियर इक्वेशन्स आहेत, सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. पुन्हा एकदा आपण इलिमिनेशन मेथड या ठिकाणी यूज करूया. वेगळी मेथड जरी यूज केली तरी चालेल, डिटर्मिनंट किंवा ग्राफिकल, परंतु इलिमिनेशन थोडीशी सोपी जाते, म्हणून आपण या ठिकाणी इलिमिनेशन मेथड घेतलेली. त्यासाठी आपल्याला एक व्हेरिएबल इलिमिनेट करायचा आहे. आपण एक्स इलिमिनेट करण्यासाठी याला 17 मल्टिप्लाय करावं लागेल. त्यापेक्षा वाय इलिमिनेट करण्यासाठी पहिल्या इक्वेशनला फक्त 6 मल्टिप्लाय केलं की आपलं इक्वेशन टॅली होणार आहे. म्हणजे मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 6. पहिलं इक्वेशन काय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1900. दोन्ही बाजूला 6 मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 6x प्लस 6y इज इक्वल टू 11,400. दोघांचं मल्टिप्लिकेशन. याला इक्वेशन नंबर 3 दिलंय. आता इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 2 जर पाहिलं तर दोन्हीकडे वायचे कोएफिशिएंट सेम आहेत. मग आपण सबट्रॅक्शन घेऊया. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 2, कारण की इक्वेशन 2ला इथं या ठिकाणी 21,000 आहे आणि या ठिकाणी 11,000 आहे. म्हणजे जी मोठी नंबर असेल त्यातनं आपण सबट्रॅक्ट करूया. तर 70x प्लस 6y इज इक्वल टू 21,000. यातनं आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे 6x प्लस 6y इज इक्वल टू 11,400. सबट्रॅक्शन करताना सेकंड इक्वेशनच्या प्रत्येक टर्मचं साईन चेंज करायचं. या ठिकाणी मायनस, या ठिकाणी मायनस, या ठिकाणी मायनस. म्हणजे हा 6y आणि हा 6y जाणार. 70 मायनस 6 म्हणजे 64. 21,000 मधनं 11,400 गेले म्हणजे 9,600 आपलं येणार आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती येणार आहे, 9600 डिवाइड 64. आता याला रिड्यूस करा. या ठिकाणी 150 लिहिलेलं आहे, परंतु कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती येते पहा. आपण याला 8ने जर दोन्हीकडे 8ने जर डिवाइड केलं तर या ठिकाणी 8 8 जा 64. या ठिकाणी 8 1 जा 8
टूल 10 म्हणजे 1200 बरोबर आहे की नाही. 12 × 8 96 20 नंतर 8 × 8 आणि 8 × 8 8 5 40 150 म्हणजे 150 आपला आन्सर आलेला आहे. आता 150 हे काय आपण अजून केलं होतं, एक्स काय अजून केला होता, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस बरोबर आहे की नाही. म्हणजे विशालने बसने जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आपण त्याला एक्स अजून केला होता, म्हणून आपला आन्सर काय असणार आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय विशाल बाय बस इज 150 किलोमीटर. आपल्याला फक्त एवढंच विचारलेलं आहे की बसने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे. पण आपण एक टॅली म्हणून बाकीचं डिस्टन्स जे आहे, आता राहिलेलं डिस्टन्स किती असणार आहे, तर एरोप्लेनचं डिस्टन्स किती येणार आहे, एरोप्लेन डिस्टन्स कव्हर केलेलं ते येणार आहे 1900 मायनस 150 म्हणजे किती येणार आहे ते 1750 बरोबर आहे की नाही. 1750 किलोमीटर हे डिस्टन्स एरोप्लेनने कव्हर केलेलं आहे. आता अजून एक आपल्याला टॅली करता येईल की जो आपल्याला टाईम दिला होता, टोटल टाईम किती दिला होता 5 आवर्स. मग बससाठी किती टाईम लागला, बससाठी टाईम जो लागलेला, बसचं स्पीड किती दिलेलं आहे 60 किलोमीटर दिलेलं बरोबर आहे की नाही पर आवर. म्हणजे टोटल डिस्टन्स 1 किलोमीटर फाइंड आउट केलेलं आहे त्यांनी. 150 डिवायडेड बाय 60 म्हणजे बसला किती टाईम लागलेला आहे 2.5 आवर्स. आलं लक्षात. टोटल टाईम किती होता 5 आवर्स, त्यातला 2.5 आवर्स बसला लागलेला आहे. आणि एरोप्लेनला किती लागणार, मग एरोप्लेनला किती, साहजिकच टोटल आवर 5 आवर्स आहे म्हणजे एरोप्लेनसाठी आपल्याला 2.5 आवर्स पाहिजे. मग ते बरोबर येतात का नाही ते बघूया. डिस्टन्स किती आहे 1750 एरोप्लेनचं, त्याला एरोप्लेनच्या स्पीडने डिवाइड करूया म्हणजे 700ने डिवाइड करूया, किती यायला पाहिजे 2.5 आन्सर यायला पाहिजे. जर आपण या ठिकाणी 7ने डिवाइड केलं तर या ठिकाणी 10 आणि या ठिकाणी 7 2 14 7 5 35 म्हणजे 25 म्हणजेच 2.5 म्हणजे आपला आन्सर टॅली होते. दोन्हीकडे या ठिकाणी देखील 2.5 आवर आणि या ठिकाणी देखील 2.5 आवर्स लागतात. तर आपल्याला असे एक्झाम्पल सॉल्व्ह करणं अतिशय सोपं आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन्स व्यवस्थित फॉर्म करून घ्यायचे. आपण प्रॅक्टिस सेट 1.5 पूर्णपणे सॉल्व्ह केलेला आहे. यामधले जे वर्ड प्रॉब्लेम आहेत ते कशा पद्धतीने लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचे, सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं ते या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. थँक यू.